तर आज आपण बनवणार आहोत आकाड स्पेशल मटन रस्सा। बघू शकता किती मस्त असा रस्सा रेडी झालेला आहे। तर याच्यासाठी मी अर्धा किलो मटन घेतलेलं आहे। याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ ॲड केलेलं आहे 1 ते 2 चमचा। तर याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मी खोबरं ॲड केलेलं आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता पातेल घेतलेलं आहे, गरम झालेलं आहे पातेल। याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर आणि 1 ते 2 कांदे ॲड केलेले आहेत। हे सर्व लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। तर मस्त असं लालसर झालेलं आहे। तर याच्यामध्ये मटण ॲड करूया, सर्व मिक्स करून घेऊया। तर वरती आपल्याला ताट ठेवायचं आहे, याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तर आता मटणाला लागणारा मसाला रेडी करूया। याच्यासाठी मी तव्यामध्ये थोडंसं तेल ॲड करून खोबरं भाजून घेत आहे। तर मस्त असं खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजून झालेलं आहे। आता अजून थोडंसं तेल ॲड करून याच्यामध्ये 1 ते 2 कांदे मी चिरून भाजून घेणार आहे। कांदे मस्त लालसर होईपर्यंत भाजायचे आहेत। तर हे काढून घेऊया। आता हे सर्व मिक्सरला फिरवून घेऊया। याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करत आहे। तर मस्त असं बारीक झालेलं आहे। तर आता मसाला रेडी करूया। याच्यासाठी धना पावडर, गरम मसाला, रेडी चिली पावडर आणि घरचा थोडासा मसाला ॲड केलेला आहे। मटन मसाला थोडासा ॲड केलेला आहे 1 चमचा। सर्व मसाले मिक्स करून घेऊया। तर इकडे मटन ही शिजलेलं आहे। तर जेवढा रस्सा लागणार आहे तेवढंच पाणी ॲड करत आहे। मटणामध्ये गरमच पाणी ॲड करायचं आहे। अजून थोडंसं वरती मी पाणी ओतत आहे। तर मटण मस्त असं शिजलेलं आहे। आता कढईमध्ये हे सर्व मसाले भाजून घेऊया, जे मगाशी आपण रेडी केले होते ते मसाले। खोबरं आणि कांदा याची पेस्ट भाजून घ्यायची आहे। तर हे भाजून झाल्यानंतर त्या मटणाच्या रस्स्यात आपण हे ॲड करत आहोत। तर सर्व असं मस्तपैकी मिक्स करून घेऊया। तर रेडी आहे आकाड स्पेशल मटन रस्सा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कुक विथ वैशू या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।